वाकद येथील समस्या निकाली न काढल्यामुळे ग्रामवासी उपोषणाचा मार्ग स्वीकारणार। वाकद हे गाव समस्येचे माहेरघर ठरलेल्या व तालुक्यातील प्रशासन समस्येचे निराकरण करण्यास अपयशी ठरलेल्या रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व सहकारी आणि पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी वाकद गावच्या ग्रामस्थांची घोर निराशा करून प्रत्येक वेळी रस्ता रोको करायचे का असा सवाल आता गावकऱ्यांना पडला आहे। या अगोदर 26 जून रोजी रस्ता रोको केले व लेखी आश्वासन दिले, आंदोलन थांबवले, परंतु अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात समस्या निकाली काढण्यासाठी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून वाकद ग्रामपंचायतचे उपसरपंच व सदस्य गावकरी मंडळी, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सय्यद अकील व त्यांचे सहकारी या सर्वांनी विश्वास ठेवला, परंतु प्रत्येक वेळी तालुक्यातील प्रशासनातील अधिकाऱ्याने वारंवार विश्वासघात केला। कोणत्याही समस्या निकाली काढण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाकडून आता काय अपेक्षा ठेवणार असा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तरी सुद्धा शेवटचा प्रयत्न म्हणून दिनांक 10 जुलै रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत जाब विचारणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे सय्यद अकील यांनी बोलताना सांगितले। आज 12-13 दिवस झाले पण समस्या काही निकाली निघाल्या नाहीत। जर याबाबत पूरक व ठोस असे आश्वासन दिले तर आम्ही उपोषण करण्यापासून थांबू, नाहीतर येत्या 11 जुलैपासून उपोषणास बसू, असेही वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सय्यद अकील, वाकद ग्रामपंचायतचे उपसरपंच व सन्माननीय सदस्य, वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांच्या समवेत बोलताना सांगितले। आपण पाहत आहात इंडियन न्यूज 24 साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण अरूप पाटील।